कशाला येताय भेटायला? मनोज जरांगेंनी भाजपा नेत्यांना फटकारलं. उपोषण आंदोलनावर जरांगे ठाम. जरांगेंची मागणी चुकीची, सरकार जरांगेंचे लाड पुरवतायत, लक्ष्मण हाके यांची टीका. जरांगेंना उपोषण करायला लागणार नाही. मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. जरांगेंनी फटकारल्यानंतरही आमदार लाड भेटणार. मनोज जरांगे यांचं मन वळवण्याचा प्रयत्न. परिषदेच्या ठाणे पालघर मतदारसंघासाठी महायुतीमध्ये चुरस. भाजपाकडून वसई विरारचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा. परिषदेची नाशिकची जागा कुणाला? भाजपा आणि शिवसेनेची नाशिकवर दावेदारी. संभाजीनगर जालना परिषद जागेवरही महायुतीमध्ये संघर्ष. जागा वाटपाच्या आधीच शिवसेनेकडून चौघांकडून उमेदवारी अर्ज खरेदी. धर्मेंद्र प्रधान यांच्यावर वाढता दबाव. नीट परीक्षेच्या पेपर फुटीनंतर कठोर निर्णय अपेक्षित. फडणवीसांच्या नवी दिल्लीमध्ये महत्वाच्या भेटीगाठी. अमित शहा यांच्यानंतर फडणवीस पंतप्रधान मोदी यांच्या भेटीला. अंजली दमनिया पुन्हा भुजबळांना भिडल्या. रेशन धान्य वाहतुकीच्या कंत्राटात भुजबळांची कोट्यवधींची टक्केवारी. दमनिया यांचा आरोप. कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीवरून वातावरण तापलं. बकरी ईद निमित्त दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रवेश बंदी. शिवसेना भाजपाचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक. कुर्बानीच्या शेडवरून वाद पेटण्याची शक्यता. भाजपा नगरसेविका प्रीती साटम यांना जीवे मारण्याची धमकी. डिझेल टंचाईमुळे गर्भवतीला नाकारली रुग्णवाहिका. हिंगोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील धक्कादायक घटना. पुणे नाशिक संभाजीनगरात सीएनजी दराचा भडका. पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना फटका. इंधन दरवाढीचा परिणाम थेट मच्छी व्यवसायावर. मच्छीमारांना डिझेलसाठी मोजावे लागत आहेत प्रति लिटर 155 रुपये.